क्रिकेट रसिक हो, नमस्कार. जे होणार नाही असं वाटलं होतं ते भारतीय संघाने, खास करून संजू सॅमसनने एक हाती किल्ला लढवत करून दाखवलं. हॅट्स ऑफ, वन ऑफ द बेस्ट इनिंग आय एव्हर वॉच इन T20 फॉर्मॅट. भारतीय संघाला अत्यंत कठीण टास्क वेस्ट इंडिजने दिला होता. सर्वप्रथम मला वेस्ट इंडिज संघाचं एक कौतुक करावं वाटतं, अभिनंदन करावं वाटतं. भारतात खेळताना, कलकत्त्यावर खेळताना त्यांनी कुठलंही दडपण न घेता अत्यंत सुंदर खेळ केला. खरं तर त्यांची सुरुवात पासूनच त्यांनी खेळ चांगला केला, पण नंतर 4 बाद 113 नंतर असं वाटलं होतं भारत त्यांना 170 पर्यंत गुंडाळेल, पण तसं नाही झालं. कारण क्रेडिट गोज टू जेसन होल्डर आणि पॉवेल चेस. काय मस्त खेळले ते मुलं. आणि बघता बघता त्यांनी 190 क्रॉस केलं. 195 जेव्हा झाले तेव्हा असं वाटलं की हे भारतासाठी खूप मोठं लक्ष आहे. एकतर धावांचा पाठलाग करताना एवढं मोठं धावसंख्या भारतीय संघाने T20 मध्ये कधीच नव्हती केली. 173 भारताचा सर्वोत्कृष्ट सर्वोच्च पाठलाग करतानाचा खेळ होता. त्यात नेहमीप्रमाणे अभिषेक शर्माने आजही काही कमाल दाखवली नाही. ईशान किशनही आले पावले गेला, पण त्यानंतर सूर्यकुमार आणि संजू सॅमसननी एक छोटी पण संघाला बळ देणारी भागीदारी केली आणि त्या भागीदारीने भारतीय संघातल्या खेळाडूचा कॉन्फिडन्स वाढला असं म्हटलं तर त्यात काही चूक ठरणार नाही. आणि खरोखरच संजू सॅमसनने एक डिटर्मिन इनिंग केली. काय म्हणजे त्या आज त्याच्या खेळात त्याच्या जे म्हणजे धीरोदत्तपणे किंवा असं म्हणतात की त्याच्या त्यांनी असं मनाशी असं एक ध्येय ठेवलं होतं की नाही, आज भारतीय संघाला जिंकूनच द्यायचं. क्रिकेट रसिको कधी लक्षात ठेवा, अनसंग हिरो किंवा महत्वाच्या क्षणी जो खेळाडू अशी खेळी करतो तो कायमस्वरूपी लक्षात राहतो. अभिषेक शर्माने वर्ल्ड कपच्या आधी T20 फॉर्मॅटमध्ये अनेक विक्रम केले होते, पण आज भारतीय रसिकांसाठी संजू सॅमसन गळ्यातला ताईत झालाय. आणि संजू सॅमसनवर वर्ल्ड कपच्या काही मॅचमध्ये खेळण्यात तो संघाचा भाग राहिलेला नव्हता. तिचा परफॉर्मन्स इतका खराब झाला होता. बरं, जेव्हा जेव्हा या सामन्यात त्याला कधी अभिषेक शर्मा जायबंदी झाला, सुदैवाने संधी मिळाली, त्या सगळ्या संधीचं त्यांनी मातेरं केलं होतं. पण आज त्यांनी सगळ्यांची सव्याज परतफेड कर, सगळ्या टीकाकारांची माझ्या सकट, मी सुद्धा संजू सॅमसनवर टीका केली होती. आणि मी तुम्हाला कधी आठवत असेल, माझे व्हिडिओ जर रेग्युलर पाहत असेल तर मी नेहमी सांगतो की भारतीय संघाने माझे दात माझ्या घशात पडले तर मला सर्वात जास्त आनंद होतो, मला तो अपमान वाटत नाही. अत्यंत खुशीचा क्षण आहे. माझ्या बोलण्यावरून तुमच्या लक्षात येत आहे, भारतीय संघाने खरोखरच इतिहास घडवला. संजू सॅमसननी एक सुंदर, अविस्मरणीय आणि त्याच्या आयुष्यातली एक उत्तमातली उत्तम खेळी केली आणि भारतीय संघाला फार मोठा विजय, फार मोठा म्हणजे यादगार विजय म्हणून दिलाय. निसंशय संजू सॅमसन मॅन ऑफ द मॅच असणार होता. आपण आज अर्षदीपने जी माती खाल्ली होती, एका 17व्या किंवा 16व्या ओव्हरमध्ये 24 रन दिले होते. असं वाटत होतं की ते 24 रनच आपल्याला फार घातक ठरतील की काय. संजू सॅमसनला हार्दिक पांड्यानी पण म्हणावी तशी साथ दिली नव्हती, पण तिलक वर्माने त्या दिवशीच्या सामन्यातले 46 धावावर नाबाद असल्यानंतरच जसं काही तीच खेळ त्याने चालू केली, इतकं त्याने सुंदर खेळ सुरू केला होता. त्या खेळीमुळे संजू सॅमसनवरचं दडपण काही प्रमाणात कमी झालं होतं आणि असं वाटत होतं की तिलक वर्मा एक सुंदर खेळी करणारे, भारतीय संघाला जिंकून देणारे, पण दुर्दैवाने तो आउट झाला. अत्यंत सुंदर कॅच हेटमॅनने घेतला. हेटमॅनने आज 3ही कॅच अत्यंत सुंदर घेतले, फार मोक्याचे क्षण घेतले, जे भारतीय संघाने कॅचेस घालवले होते. पण हेटमॅनने मात्र तसं केलं नाही. त्याने अत्यंत मोक्याच्या क्षणी डोकं शांत ठेवून कॅच घेतले, पण तरीही तिलक वर्माने जी छोटी खेळी केली, त्या छोट्या खेळीमुळे भारतीय संघात आपण विजयाच्या भोजापर्यंत जाऊ शकतो हा विश्वास जागवला. आणि त्यानंतर शिवम दुबेने तर कहरच केलं. 2 बॉलमध्ये 2 अत्यंत सुंदर चौकार मारले आणि शेवटच्या षटकात भारतीय संघाचं दडपण बऱ्यापैकी कमी केलं. आणि संजू सॅमसनने तर शेवटच्या बॉलला एक उत्तुंग षटकार मारून अत्यंत सोपं लक्ष करून ठेवलं होतं. त्याच्यामुळं केवळ 6 चेंडू आणि 7 धावा इतकं सोपं लक्ष राहिलं होतं. आणि मला खात्री होती की भारतीय संघ आता काही चेंडू राखूनच सामना जिंकणार, आणि अगदी तसंच झालं.
वेल डन बॉईज, प्राऊड ऑफ यू. तुम्ही अत्यंत अत्यंत देशाला अभिमान वाटा अशी खेळी करून दाखवली. आता फक्त 2 सामने जिंकायचेत आणि कप आपल्याकडे आणायचा आहे. खूप 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 धन्यवाद. खूप खूप अभिनंदन बच्चो. आय लव्ह यू.